अभिनंदन तात्या. आपण हे काय? अहो घराच्या वाटल्या मिटल्या, केवढी आनंदाची बातमी आहे. खूप खूप अभिनंदन तात्या, खूप खूप अभिनंदन. आभारी आभारी. या या या. पण वकील साहेब, आज अचानक कसे तुम्ही इथे? तात्या, अहो आम्हीच बोलवलं त्यांना. तुम्ही? हो. का? आता तात्या, वाटण्या झाल्या आहेत, पण त्या फक्त तोंडी नको ना, कागदोपत्री सुद्धा हवे आहेत, म्हणून बोलवलं वकील साहेबांना. अरे छे, त्याची काय गरज आहे? अरे तुम्ही सगळे मनाने एक झालात हेच खूप आहे. तात्या, आम्हा चौघा भावांची तशी इच्छा आहे. तात्या, तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही बाहेर पाट्या लावल्या. आम्ही काही बोललो का? काय नाना? हो बरोबर आहे. अरे आप्पा, बापू, नाना, तुम्ही सगळे मनाने जवळ आहात, एकत्र आहात. आता या कागदोपत्री वाटण्या असल्या काय आणि नसल्या काय फरक पडतो? अहो नसायलाच हवं तात्या. हो तात्या, आता नको आम्हाला वाटण्या. अरे पण आता झाल्यात तर असू द्या ना. तात्या, तुमच्या आग्रहापोटी सगळ्यांनी आपापल्या नावाच्या पाट्या दाराबाहेर लावून घेतल्या ना. आता त्यांची इच्छा आहे ना, तर असू दे ना. हो तात्या. बरं बाबा, ठीक आहे. तात्या, मी फाईल्स तयार केल्या आहेत, त्याच्यावर तुमच्या सह्या लागतील. आणि बरं का देशमुख, तुमच्याकडून मला आजच्या कामाची फी नको. का बरं? अहो कुठे आहेत हल्ली तुमच्यासारखी एकत्र कुटुंब? तुमचं घर कागदपत्रावर मी पुन्हा एकत्र आणतोय, हे मला माझ्या घराचंच कार्य वाटतंय. खरंच सांगतोय. खरं तर तात्यासाहेब, या घराची वाटणी करताना मला खूप त्रास झाला. पण म्हटलं, कुटुंब किती एकत्र राहिलं तरी वाटण्या या कधी ना कधी तर होणारच ना. आणि त्या तर झाल्या, पण वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर तुम्ही सगळे एकत्र याल. हो, हे सगळं झालं आमच्या सिद्धू आणखीन सुनबाईमुळे. त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. अभिनंदन हा सिद्धू. अरे सुनबाई कुठे आहे? ती नमाला तयार करते. अच्छा अच्छा, बरं. तात्यासाहेब, चला आधी आपण आपलं काम उरकून घेऊयात, कारण चांगल्या कामाला उशीर नको व्हायला. शुभस्य शीघ्रम. किती गोड दिसताय दोघही. खूप मस्त होणार आहे तुमचं प्री वेडिंग, आणि खूप छान येतील फोटोज. म्हणजे काय येणार आहात, फक्त ना मी सांगते ना तशा पोजेस द्या. तुम्हाला ती सिरियल माहितीये, तेरा मेरा वेडिंग माहिती? हा, त्यात काय प्री वेडिंग शूट केलं हिरो हिरोईननी. आपण तुमचं पण ना तसंच करूया. मी सांगते ना तुम्हाला. चालेल. नमा बरोबर बसतोय ना ड्रेस? खरं तर ना मी ड्रेस शिवायला घेतला आणि विसरून गेले कोणासाठी शिवते ते. हो, नशीब कटिंग करून ठेवलं होतं म्हणून मेजरमेंट चुकलं नाही. काय ना, आणि तुम्ही पण ना. आवडला तुला? अगं थँक्यू. काय ना मा. अदिती, अदिती, जाऊबाई बसा बस. वाणी, अदिती, अदिती, अगं काय होतंय? तुला बरं वाटत नाहीये का? नाही काही नाही, ते एकदम उठलं ना तर गरगरल्यासारखं झालं. बरं, एक पाणी. अदिती तू पण ना. काही झालं नाहीये मला सेट, मी एकदम बरी आहे. चला चला लवकर, प्री वेडिंग साठी आजचाच दिवस आहे ना. नंतर घरातले ओरडतील. उद्यापासून विधी सुरू करायचे. ते सगळं ठीक आहे, पण तुला जर बरं वाटत नसेल तर प्लीज आराम कर. हो जाऊबाई, तुम्ही आराम करा, आम्ही आहोत ना सगळे. हा जाऊबाई, काय बोलताय तुम्ही? आता कोणालाच आराम करायला वेळ नाहीये. चला लवकर, यांचं प्री वेडिंग उरकून घेऊया आपण. चला चला, काही नाही झालंय मला. चला चला. काहीच नाही झालंय खरंच, एकदम ठणठणीत आहे बघ. चल. खरं खरं सांग, तुला बरं वाटतंय ना? एकदम ठणठणीत आहे मी. चल. आता मला तुमच्या चौघाच्या सह्या लागतील, म्हणजे यापुढे पुन्हा सगळी प्रॉपर्टी तात्यांच्या नावावर होईल. हे बघा, मीटिंग मध्ये मी सगळं क्लिअर केलंय.
आणि हे बघा, मी तिथे आलो ना की मी बघतो काय करायचं ते. तोपर्यंत तुम्ही सुपरवाइज करा. ओके? हा. आणि एक्सक्यूज मी तुम्हाला नंतर फोन करतो. ओके, बाय. आता एवढी प्रोसिजर पूर्ण झाली की तुमचं घर कायद्याने सुद्धा एकत्र येणार. वा वा, क्या बात आहे. म्हणजे सगळे देशमुख आता फायनली एकत्र येणार आहे आणि ते सुद्धा लिगली. ओके? हो, म्हणजे समज गैरसमज मिटले आहेत ना. मग या वाटण्या तरी कशाला हव्यात? कागदोपत्री करून टाकूयात, आहे की नाही? बरं का वकील साहेब, हे आमचे व्याही मिलिंद करमरकर. नमस्कार. नमस्कार. वकील साहेब, आपण पूर्वी भेटलोय त्यावेळेला वाटण्या सुरू होत्या बघा. आणि वाटण्या झाल्या होत्या. आता तुम्ही सगळ्यांना जोडायला आले. अरे वा बापू, नम आणि जावई बापू सुंदर दिसतात. हो ना, अहो असं वाटतं आजच लग्न झालं काय या दोघांचं. हो, पण तुमचं जे काही आहे ना ते आज उरकून घ्या. उद्या तुमचं काय म्हणतात त्याला, हा, प्री वेडिंगला वेळ मिळणार नाही. बापू काका, तुम्ही काहीच काळजी करू नका, सगळं वेळेत होईल. सुहास भाऊजींनी कॅमेरा आणलाय ना? म्हणजे काय? तुम्ही व्हा पुढे, नाही तर उशीर होईल. सुहास आहे ना वेळेचा खूप पक्का आहे, माहितीये ना तुला. बरं ऐक ना, आपण पण जाऊया. अहो वकील साहेब, आम्ही कुठे सह्या करायचे ते सांगा लवकर, आणि लवकरात लवकर हे घर तात्यांच्या नावावर करा. खरं तर तुम्ही हे घर बयोंच्या नावावर करायला हवं. व्याई, खरं आहे तुमचं. ते म्हणजे तात्यांच्या नावावर घर असणं म्हणजे बयोच्या नावावर घर असण्यासारखंच आहे ना. म्हणजे सॉरी, मला असं म्हणायचं होतं की त्यांचाही हक्क आहे ना असं. सॉरी तात्या, म्हणजे मी जस्ट सजेस्ट केलं. हे नाही, असू द्या ना, जे आहे ते तसंच असू द्या. म्हणजे मी व्याही, अहो काय बोललात तुम्ही? काय उत्तम मार्ग सुचवलात. अरे घर हे घरातल्या लक्ष्मीच्याच नावावर असायला हवं. आणि तिने चूल एक ठेवली म्हणून हे कुटुंब इतकं बांधून राहिलेलं आहे. बरं मला सांगा वकील साहेब, हे घर बयोच्या नावाने करायचं असेल तर काय करावं लागेल? एक मिनिट, काहीतरी जरा ऑड वाटतंय ना, है ना? हा थांब, तू पण खाली आता काढूया काहीतरी. काय चाललंय तुमचं? एकतरी चांगली पोच सांगा ना. आणि पल्लू काकी, आतमध्ये तुम्ही म्हणत होता ना की तुम्हाला सगळ्या पोजेस माहितीये, मग आता सांगा ना. अगं पण ज्या सुचल्या त्या सांगितल्या ना सगळ्या, त्या नको आहेत. आता नवीन नाही हो काही सुचते. थांबा थांबा, मी सांगतो, मी आहे ना. नाही नाही नको, त्यांचं अजिबात ऐकू नका. आपण बघितलं नाही यांनी कसं केलं. नको नको, मला माहिती ना, मी सांगतो. माहितीये म्हणजे? आपलं कुठे प्री वेडिंग झालं होतं? तुम्हाला कसं माहित? प्री वेडिंग नाही झालंय, पण कॉलेजमध्ये मी करतो नाही सगळं. हे बघा. काय? ऐक, पहिले ऐकून तरी घे. कॉलेजमध्ये करतो म्हणजे ट्रेडिशनल डे वगैरे असतो की नाही कॉलेजमध्ये, तेव्हा मुलं मुली असे फोटो काढतात, म्हणून मला माहितीये. थांब युवराज, एक काम कर, तू थोडस असं नमा, तू थोडीशी अशी नजर सरळ माझ्याकडे, इकडे. हा आता घेऊया. मस्त, छान. ए थांब थांब थांब. अरे ते पासपोर्ट साठी फोटो काढतात का यांचे? अरे तू थांब, ही पोज नको, मी सांगते. हा ना, एक काम कर, इथे हा थांब. आपण ना एक काम करूया, फुलं लागणार आहेत. फुलं आणा जा. मी आणते. आणि ना इथे अशी, हा ओढणी पण हवी आहे. मी आणते. हा
आणि युवराजला गॉगल लागेल. माझ्याकडे. ओके हा जा पटकन घेऊन या, मी पोजेस सांगते. हा? जा. हा गॉगल आहे का? हा छान आहे चालेल. दे तेवढी दे. आपण ना आता एक काम करूया, मोकळ्या जागेत जाऊन फोटो काढूया. हा जा खुर्च्या घेऊन या. जा पटकन खुर्च्या घेऊन या, फोटो काढायचे आहेत ना. जा. हा दे. सगळ्यात आधी हिची काळजी घ्यायला हवी. ही किती नाही म्हणाली तरी हिला त्रास होतोय. अदिती कायम सगळ्यांची काळजी घेत असते, स्वतःची पण काळजी घेत जा. या पल्लूला ना काय गरज होती उन्हातून हे प्री वेडिंग शूट करायला जायची? अहो ताई ती पोस्ट सांगत होती. अगं पण अशा अवस्थेत धावपळ करू नये हे कळत नाही का तिला? ते काही नाही, आता आले आले आधी लिंबू पाणी करून देते तिला. हो पाहिलं का, कोणी म्हणेल का पल्लू आणि नानी काही दिवसांपूर्वी कसा भांडत होते ते. पण आता एकत्र मिळून भांडू. कोणाशी? माझ्याशी नाही हो रत्नाका, आता आपल्यामध्ये जो भांडण लावेल ना त्याच्याशी आपण मिळून भांडू. काय गप्पा चालल्यात? आता या कडक लक्ष्मीशीच भांडू आधी. तुम्ही सगळ्या इथे आहात, तिथे बाहेर बघा काय चाललंय. काय चाललंय? मानलं पाहिजे ना देशमुखांना, नाही म्हणजे सगळं घर प्रॉपर्टी थेट बयोच्या नावावर करायचं म्हणजे ग्रेट. काय 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 सांगताय? काय सगळं बयोबाईंच्या नावावर करतायत? हो सगळंच, म्हणजे प्रोसिजर सुरू आहेत बाहेर. उद्या परवा सगळं होऊनच जाईल बहुतेक. अहो चांगलीच गोष्ट आहे ना. मग योग्य निर्णय घेतलाय. त्यांना काहीच वाटत नाहीये. अहो बयोबाईंनी तर प्रेमाने जपलंय हे घर, त्यांच्या नावावर होत असेल तर चांगलंच आहे की. हो पण प्रत्येकाच्या नावावर होतं ते बरं होतं ना. आज नाही तर उद्या ते तुमच्या नावावर करावंच लागेल. हे बघा, कुणाच्या नावावर काही असू दे, आम्ही सगळ्या जणी मिळून एकत्र आहोत हे महत्वाचं. काहीच परिणाम होत नाही आता यांच्यावर. ती पल्लू पण काही कामाची नाही राहिलेली. महालक्ष्मी निघा इथून. ओ वीणबाई, कुठे चाललात? या इकडे या. ओ या. हे बघा, जरा गॅसवर लक्ष ठेवा आणि 2 शिट्ट्या झाल्या की मग गॅस घालवा. बाई आता बरं वाटतंय का जरा? हो. सिस्टर तुम्हाला काय खायला आणू? नाही नको. पल्लू काकी अहो काय करताय तुम्ही? तुम्ही बसा, तुम्हाला जास्त गरज आहे. अदिती मी बरी आहे. तुला त्रास होतोय ना, जरा शांत बस ना. अहो शांत बस. सेड अरे सांग ना यांना मी बरी आहे. नाही जाऊबाई तुम्ही बसा. सिस्टर आता ऊन पण लागणार नाही बघा तुम्हाला. अरे नका एवढी काळजी करू माझी. पल्लू काकी तुम्ही बसा, तुम्हाला त्रास होईल. अगं मी ठीक आहे, तू स्वतः आराम कर जरा. हे सांग ना यांना. असू दे. सेड अदिती, हे सगळं पाहून मला बरं वाटलं. ही सगळी माणसं तुझी माझ्यापेक्षा जास्त काळजी घेतात. मी अमेरिकेला गेलो आणि मला तुझी आठवण आली की ही माणसं तुझी काळजी घेतील याची मला खात्री आहे.
यापैकी कुठला घ्यायचा? हा नको, हा नको. आता मला आवडलाय म्हटल्यावर तू नाहीच म्हणणार. तसं नाही हो रत्नाक्का, इथे मलाच कळत नाहीये. हा घेऊया. हा घेऊया, हा पण छान आहे. मला नाही वाटत यांचं एकमत होईल. मी सांगते ना आता हा घेऊया. ए नाही नको. हा अरे आपण यालाच खूप वेळ लावतोय. हो ना. तर काय करणार, कळतच नाही आपल्याला काय करायचं ते. आदिती तू सांग ना. हा जाऊबाई, तुम्हीच सांगा तुम्हाला काय वाटतं. हा, तसे तुम्ही आणले ते सगळेच चांगले आहेत. पण एक काम करा, यापैकी एक बोट निवडा. हे ठीक आहे. हा हा छान आहे ना. हो चालेल सगळ्यांना. हा चालेल चालेल. हा चालेल चालेल. तात्या, बयाजी तुम्ही इथेच थांबा. का रे, काय झालं? काय झालं तुमने बाळा? अरे तुला खाऊ हवाय का? नको बयाजी, तुम्ही इथेच थांबा. म्हणजे तात्या फक्त थोडा वेळ थांबा. अरे तू काय दुमण्यासारखं लहान आहेस का? काय पोरखेळ चाललाय हा? तू मला कसं सांगू तात्या, फक्त 2 मिनिट्स. तुमचे पाय दुखताय का? खुर्च्यानं तुम्हाला बसायला. त्यापेक्षा आम्हाला आज जाऊ दे ना. हो तात्या, फक्त थोडा वेळ. अरे अरे किती वेळ थांबवणार आहे आम्हाला इथं बाहेर? काय चाललंय काय? तात्या थोडाच वेळ थांबा. अरे काय आहे, पण कशासाठी थांबवलंय? तात्या माहितीये का कशासाठी थांबवलंय? माझ्या पण नाही लक्षात तात्या. जाऊ द्या. नानी चल. थोडा वेळ. अरे सुनबाई सिद्धू, अरे काही सांगाल का? असं किती वेळ थांबायचं आम्ही बाहेर? तात्या आणखी फक्त 2च मिनिटं, मग झालंच. ये पटकन. ऐका ऐका, तात्या आणि बयोआजींचे पेशंट आता संपत चालले, ते कधीही आत येतील. हो हो, हे होतच आलंय. अहो पण आता चिकटपट्टी संपली. अरे देवा, म्हणजे आता सरप्राईज फुटणार. आपण सांगण्या अगोदरच तात्यानी बयोला आपलं सरप्राईज काढणार. हेच काम पटत नाही मला तुमचं. नाना काका, असं काहीही होणार नाहीये. तुम्ही अजिबात पॅनिक होऊ नका. हे घ्या अर्चना, ठीक आहे दुसरी. हा थांब, मी देते काढून. सुहास, ती रिबीन जरा नीट ओढ. हो मी पकडू कमी? नाही नाही, ते कात्री द्या बरं मला. कात्री? अरे तुझ्याकडेच होती ना कात्री. ठीक घ्या अरे सीझर. काय रे तू पण. हा मिळाली वेळ. हा ग. काय सुहास, कातर घेऊन काय करणार आहे? हा ती फीत बघा निसटली पार. अरे काय सुहास, हे ना सगळा गोंधळच घालून ठेवते. सिद्धू भाऊजी तुम्ही बघा ना एकदा. बस दे रिबीन दे. बघती गर्दीत थोडासा आडोसा सुखाचा हो हेच लावायचं. यांनी ना उगाच वेळ वाया घालवला. सुहास, हे सगळं ना तुमचं काम आहे. आम्ही आमचं काम केलंय. आमची तयारी झालीये. तुमच्यामुळे तात्या बयो खोली बाहेर कोळंबले. हे बघा झालंच बघ, झालं. उगाच नाही का, तू ओरडू नको. हा नाही नाही, म्हणजे काय की अगं तुला त्रास होतो ना, म्हणून मी तुला सांगितलं ओरडू नको म्हणून. हा